नमस्कार. टॉक विथ जयच्या या भागामध्ये आज आपल्यासोबत आहेत शहरातील राजकारणामध्ये अतिशय चर्चेत आणि आपल्या कामाच्या माध्यमातून राजकीय छबी निर्माण करणारे राजेंद्र पवार. राजेंद्र पवारजी, आपलं स्वागत. एकंदरीत आपण बघितलं तर मागच्या निवडणुकीमध्ये आता जे निवडणुकीचं वारं आता व्हायला सुरुवात झाली आहे, कशा पद्धतीने या निवडणुकीला समोर जाणार आहात आपण? श्रीरामपूर नगर परिषदेची निवडणूक बऱ्याच वर्षापासून लांबलेली होती. ती योगायोगाने आता सुरू झाली. कोर्टाच्या ऑर्डर्स आल्या, त्याच्यामुळे निवडणुका बी लागल्या. वातावरण जनतेमध्ये अतिशय चांगलं आहे. म्हणजे निवडणुकीचं वातावरण आहे. कुठल्या पक्षाचं चांगलं आहे असं म्हणत नाही, पण निवडणुकीचं वातावरण चांगलं आहे. आणि गरज होती लोकांना त्यांचा लोकप्रतिनिधी जो कचऱ्यापासून तर बाकीच्या सर्वच अडीअडचणीच्या काळामध्ये नगरसेवक हा त्या वार्डाला हवा असतो. त्याच्या माध्यमातून कामं होतात. मोठी मोठी खासदार असतील, मंत्री असतील, हे भेटत नाहीत. परंतु आपल्या छोट्याशा वार्डामध्ये त्यांचा लोकप्रतिनिधी असावा अशी संपूर्ण जनतेची इच्छा असते. आणि चांगलं झालं, निवडणुका लागल्या. आता मागील निवडणुकीमध्ये जॉईंट किलर म्हणून जी भूमिका आपण बजावली, का चांगल्या अनेक राजकीय लोकांना म्हणजे ज्यांचे अंदाज आहेत, सगळे अंदाज आपण फेल केले. या सगळ्या गोष्टीमधून बाहेर पडून आपण नगरसेवक झालात. कशा पद्धतीचा अनुभव होता त्यावेळेसचा? सर, एक महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छिन ह्या ठिकाणी. मी लहानपणापासून एक कार्यकर्त्याच्या भूमिकेमध्ये माझं आयुष्य केलं. गणपती मंडळाचा एक छोटासा कार्यकर्ता आणि ती 4-6 माणसं जमा करून ते गणपतीचं मंडळ उभं करून एकाने बांबू आणायचा, एकाने बल्ली आणायची, एकाने खोदायसाठी पहार आणायची, असं संघटनात्मक काम मी पूर्वीपासूनच करत आलो. अनेक वर्षापासून माझी इच्छा होती की आपण एखादं एवढ्या दिवसाचं आपण अनेक राजकीय मोठ्या मोठ्या नेत्यांच्या बरोबर मी काम केलं. माझी इच्छा होती की मी नगरसेवक झालो पाहिजे. त्याच्यापूर्वीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत काही एकदम किरकोळ मतांनी माझा पराभव झाला होता. आणि माझ्या प्रभागातील जनता ही पहिल्या दिवसापासून माझ्यासोबत होती. मी मागच्या निवडणुकीमध्ये माझ्या नगराध्यक्षाच्या निवडीपर्यंत आणि आमच्या वार्डातल्या दोन्ही उमेदवार कसे निवडून येतील याच्यामध्ये मी यशस्वी ठरलो. आणि गावामध्ये सत्ता परिवर्तन होऊ शकलं. अनेक वर्ष न झालेलं सत्ता परिवर्तन झालं. त्यात माझा कोणी मानू नाही मानू, पण माझा मोलाचा वाटा होता. आता निवडणुकीला समोर गेले 5 वर्ष तुम्ही नगरसेवक म्हणून काम केलं, जनतेची सेवा केली. त्या ठिकाणी जो अजेंडा तुम्ही निवडणुकीला त्यावेळेस घेतला, आता आज कोणते प्रश्न जे आहेत ते 5 वर्षामध्ये आपण मार्गी लावले, जे आजही तुमच्या भागातील लोकांच्या मनात तो घर करून आहे? जयजी, आपण निर्भीड पत्रकारितेचे एक आदर्श पत्रकार आहात. मला एक गोष्ट मी माझ्या तोंडून बोलण्यापेक्षा तुमच्या अवलोकनामध्ये पण आला असेल. नक्कीच. माझ्या वार्डामध्ये जो अजेंडा मी दिला होता विकास कामाचा, त्याही पलीकडे जाऊन मी विकास काम केलं. नक्कीच. प्रत्येक घराच्या पुढच्या दाराला रस्ता असेल तर त्याच्या मागच्या दारालाही रस्ता दिला. मागच्या दाराला रस्ता दिला असेल तर पुढच्या दाराला दिला. आणि सर्वात भीषण आणि अतिशय वाईट परिस्थिती आमच्या संजय नगर परिसराची, रामनगरची, गोपीनाथ नगरची, मिल्लत नगरची, ह्या संपूर्ण भागामध्ये अतिशय 40 वर्षापासून लोक चिखलामध्ये राहत होते. म्हणजे चिखल इतका व्हायचा आकारास त्यांनी सायकल डोक्यावर उचलून घ्यावी लागायची, चपला तिकडे फेकून द्याव्या लागायच्या. तो एक मोठा भीषण प्रश्न होता. दुसरा प्रश्न महत्वाचा त्या ठिकाणी असा होता का आम्हाला एकही गटर नव्हतं. सांडपाणी आमची गृहिणीने जिने काम केलंय सकाळी उठून किंवा धुणं धुतलं असेल किंवा भांडी घासली असतील किंवा आंघोळीचं पाणी असेल, हे सर्व पाणी जाण्यासाठी कुठल्याही पद्धतीच्या ड्रेनेजची व्यवस्था नव्हती. त्या भागामध्ये, संपूर्ण भागामध्ये श्रीरामपूरचं भुयारी गटरीचं स्वप्न केव्हा पूर्ण होईल ते होईल मला माहिती नाही. परंतु माझ्या वार्डातून
मी ते संपूर्ण सांडपाणी अतिशय व्यवस्थित भुयारी गटरीतून ते पाणी त्या ठिकाणी वाहून जाते. कुठेही मच्छर, कुठेही डबकं त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही. आणि खूप कामं केली. लाईटचे पोल, स्ट्रीट लाईट झाले असतील, पाण्याची गैरसोय होती ती कमी झाली, आणि अशी अनेक प्रश्न त्या ठिकाणी जे माझ्या अजेंड्यावर नव्हते पण त्याचेही सुद्धा मी संपूर्णपणे हे केली, पूर्तता केली सर. आता एकंदरीत आता या अनेक अशी कामं तुमच्या प्रभागात केलेली आहे. आता अशी कोणती कामे आहेत जी करणार आहात आणि जी आपल्या यंदाच्या निवडणुकीचे मुद्दे असणार आहे? सर, माझ्या भागामध्ये तुम्हाला एक प्रामाणिक तुम्हाला सांगू इच्छितो मी. त्या ठिकाणी अंगणवाडीची सध्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे. त्या ठिकाणी कमीत कमी 2-3 अंगणवाड्या तिथं झाल्या पाहिजे. सर, गोर गरीब जनता माझ्या वार्डामध्ये राहते. फार श्रीमंत लोक राहत नाही माझ्या वार्डामध्ये. शक्यतो दोन मजल्याच्या पुढे एकही पुढचा मजला त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही. आणि हातावर कष्ट करून गवंडी काम करणारी, शेतात शेतमजुरी काम करणारी, हमाली करणारी, स्वच्छतेमध्ये काम करणारी असा एक वर्ग त्या ठिकाणी आहे. फार मोठा असा वर्ग नाही आमच्याकडं की ज्या वर्गामध्ये म्हणजे त्यांना सगळ्या गोष्टी तिथं उपलब्ध होऊ शकतात. त्यांची छोटी छोटी मुलं ही सरकारी शाळेमध्ये जाण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी हे असतात. त्यामुळं त्या लहान मुलांना बालवाडीची व्यवस्था, त्यातून पोषण आहार त्या मुलांना मिळतो. त्या गरोदर मातेसाठी त्या ठिकाणी अनेक गोष्टी असतात. ती एक उणीव आज माझ्या मनामध्ये सलते. त्याच्यानंतर सर, आमच्या भागामध्ये ना एखादं छोटंसं का होईना पण दवाखान्याचं युनिट पाहिजे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आहे ना खूप आम्हाला म्हणजे गाव आम्हाला लांब पडतं, आणि लांब पडतं. आता सर, डिझेल पेट्रोलच्या वाढत्या भावामुळं रिक्षाचं भाडं देणं सुद्धा लोकांना परवडत नाही. गाड्या आल्यात लोकांजवळ आहेत, पण पेट्रोल पाणी खर्चून आणि ते दवाखान्याच्या दृष्टिकोनातून मागं आपण कोविडचा अतिशय वाईट काळ पाहिला. त्याचा मी पण शिकार त्यात होतो मी त्या काळामध्ये. परंतु त्या ठिकाणी छोटासा दवाखाना असावा, आणि त्या ठिकाणी आमच्या परिसरामध्ये सर्वांची इच्छा असते की एखाद 2 गार्डन असावीत, बगीचे असावेत. असे छोटे छोटे प्रश्न आज बी आहेत. काही ठिकाणी आहेत थोडेसे रस्त्याची कामं, थोडेसे काही कामं निकृष्ट, आता ते पावसाने आणि त्यांनी खराब झालेत काही कामं. त्या ठिकाणी सुद्धा आता रस्ते पण व्हायला हवेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, रामनगर ते संजय नगर यांना जोडणारा एक सिमेंट कॉन्क्रीटचा RCC पूल त्या ठिकाणी बांधला गेला पाहिजे. खूप आग्रह केला मागच्या वेळेच्या याच्यामध्ये पण मी, परंतु काय मला त्या ठिकाणी मला म्हणावा असा हे नाही भेटला, म्हणजे प्रतिसाद मिळायला पाहिजे होता, वाव नाही भेटला म्हणेल. कारण त्या ठिकाणी तो व्हायला पाहिजे नव्हता. आज पण एक लोखंडी पूल छोटासा आहे. त्या रामनगरची मुलं आहे ना, त्या आमच्याकडे DM मुळेची प्राथमिक शाळा आहे, ते कॅनल ओलांडून यावं लागतं त्यांना, आणि ते कॅनल ओलांडून यावं लागतं. मग त्या पुलाची गरज आहे, तिथं पूल झाला पाहिजे. म्हणजे ही खंत आहे की आपल्या कार्यकाळात हे काम हो, हे ते मला पूर्ण खंत आहे. मी मान्य करेल की ते काम नाही पूर्ण होऊ शकलं, ते काम व्हायला पाहिजे नव्हतं. आणि एक दुसरा अतिशय महत्वाचा एक मुद्दा मला त्या ठिकाणी बोलावासा वाटतो. सकाळी फिरायला ना चांगली साईट आहे, एक ट्रॅक झाला पाहिजे. म्हणजे झाडी वगैरे अशी सकाळी व्यायामासाठी आपलं मॉर्निंग वॉकसाठी ट्रॅक पण झाला पाहिजे. आता थोडंसं आपण आपल्या विकासाकडून थोडं राजकीय ह्याच्याकडे जाऊया. एकंदरीत श्रीरामपूरचं राजकारण जे आता आपण बघतो आहोत की राजकारण आता खूप खालच्या पातळीवर चाललंय असं बोललं जातं. काय तथ्य आहे ह्याच्यात? जे राजकारण खालच्या पातळीवर जाण्यापेक्षा राजकारणामध्ये सुद्धा चांगल्या विचाराची, चांगल्या अभ्यासाची, संस्काराची आणि संयमी लोकांची गरज आहे. सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. दुःख वाटतं, कंट्रोल नावाचा प्रकार कोणीतरी एखाद्या वरिष्ठांनी, ते कुठल्याही पक्षाचा असू दे, कुठल्या तरी वरिष्ठांनी या सर्वांना थोडीशी त्यांनी स्वतःची राजकीय जोडे बाजूला काढून ठेवले पाहिजे आणि घेऊन बसलं पाहिजे.
जे सोबत येतील त्यांना त्यांच्या पक्षाच्या प्रवाहात नाही म्हणणार मी, पण तुम्ही खूप मोठ्या मोठ्या सत्ता भोगल्या समजा, गावातला एक प्रमुख माणूस पुढे आला पाहिजे, त्यांनी घेऊन बसलं पाहिजे आणि थोडंसं के ना आपसामध्ये, म्हणजे ह्या गावातली ही मुलं बा आपलीच मुलं आहेत, ही राजकारणामध्ये नव्याने पदार्पण करतायत, एखादी टर्न यांची झालेली आहे किंवा 2 टर्न यांच्या झालेल्या आहेत, याला घेऊन बसलं पाहिजे, समजून सांगितलं पाहिजे. आजकाल काय परिस्थिती, एक फॅशन झाली आहे, म्हणजे ते त्याला म्हणजे शिक्षणाची जोड राहत नाही आणि बाकीची जोड राहत नाही त्याला, आणि फक्त आपलं काहीतरी पुढारपण करायचं म्हणून करायचं, याला अर्थ नाही द्यायची. राजकारण हे पोक्त असलं पाहिजे आणि राजकारणामध्ये जे शीर्ष नेतृत्व जे काम करतं त्या शीर्ष नेतृत्वाने मालक म्हणून काम न करता त्यांनी हे पाहिलं पाहिजे हे घटक सुद्धा आपलेच आहेत, ह्या घटकांना सोबत घेऊन आपण पुढे चाललं पाहिजे आणि शहराला एक शिस्त दिली पाहिजे. युवा पिढी आज पाहती तुमच्याकडे, कॉलेजचे विद्यार्थी पाहत आहेत, 10वी 12वीचे विद्यार्थी पाहत आहेत तुमच्याकडे, अनेक मोठा तरुण वर्ग तुमच्याकडे पाहतोय आणि हे सगळे तुमच्याकडे पाहून तुमचं अनुकरण करतायत. ते अनुकरण करत असताना त्यांना चांगला पोषक असा संस्काराचा तुम्हाला ठेवा त्यांना देणं गरजेचं आहे, तो विचार केला पाहिजे ना. आपण काय वाटतं आजच्या राजकारण्यांकडे बघून की खरंच हे आदर्शवत काम होतंय का? मला प्रश्न पडलाय सर, ह्या श्रीरामपूरमध्ये 14 कोटी रुपयाचं अंमली पदार्थ ह्या श्रीरामपुरात सापडतात. अनेक मुलं ऍडिक्ट झालेत आणि याच्यातून गुन्हेगारीच्या दिशेने फार मोठी वाटचाल सुरू झाली आहे. नैराश्य, हाताला काम नाहीये, कुठला उद्योग नाहीये, नोकऱ्या नाहीये आणि तरुण वर्गाचं अतिशय भरकटून गेलेलं आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट महत्वाची सांगतो, एकदा अंमली पदार्थाच्या नादाला लागला का ती पिढी बर्बाद झाली. नक्कीच ती पिढी परत फिरून येणे नाही, त्याला त्याच्यातून सुटका नाही. मग जर आपण जर पिढी बर्बाद जर झाली तर ह्या गावाचं काय राहील? ह्या गावामध्ये खूप चांगली चांगली माणसांनी राजकारण केलंय, समाजकारण केलंय, अनेक क्षेत्रात ह्या गावातली माणसं पुढे गेलेली आहेत, मोठ्या मोठ्या पदांवर आपण बघितलेले आहेत. हा काय झाला, इतिहास झालाय. परंतु आता वर्तमानामध्ये चांगली माणसं पुढे निघाली पाहिजेत आणि त्यांच्या माध्यमातून ह्या गावातली राजकीय सामाजिक सगळ्याच घड्या व्यवस्थित बसल्या पाहिजेत. गावाची घडी विस्कटलेली आहे. बरोबर आहे. आता जे राज्यात देशात सत्तेत आहेत त्याच पक्षासोबत आपण नगरसेवक होता, अचानक आपल्याला राष्ट्रवादीचे नगरसेवक बनवून होता, आपला पक्ष सोडवायला लागला. नेमकी ही विकास खुंटणं किंवा ही जे वाद चालू होते याच्यामुळे पक्ष सोडला का आणखी काय कारण होतं? मी कायम लोकशाहीला मानणारा माणूस आहे. फुले शाहू आंबेडकर यांच्या विचार प्रणालीला जपणारा माणूस आहे. मला संघटनात्मक काम करायला आवडतं. मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो, मी छोटा माणूस, मी काल पण रस्त्यावरच होतो, निवडून आलो तरी रस्त्यावरच होतो आणि मला पब्लिक मध्ये राहायची सवय, मला लोकात राहायची सवय आणि लोकांच्या कल्याणकारी योजनेमध्ये सहभागी व्हायची मला आवड आहे. त्यांच्या अडीअडचणीत धावून जायची मला आवड आहे. मी पक्ष का सोडला याचं उत्तर देताना मला एक गोष्टच तुम्हाला प्रकर्षाने सांगावीशी वाटते. मी कुणावर नाराज होऊन पक्षाला सोडला नाही. तुम्ही मला किती म्हणजे अडचणीत टाकून जरी बोलला असाल तर मी माझ्या तोंडाने स्पष्ट कबूल करतो, मी श्रीरामपूर शहराच्या माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदी यांच्या बरोबर होतो. त्यांनाच मी पक्ष मानत होतो आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली मी श्रीरामपूरमध्ये काम करत होतो. त्यांना मी माझी बहीण
माझी भगिनी म्हणून त्यांना मी सन्मान माझ्याकडनं त्यांना होता, त्यांचा बी मला होता. आयुष्यभर त्यांना मी माझी भगिनी म्हणून त्यांचा आदर माझ्या अंतःकरणामध्ये नितांत राहील. परंतु हा भावनिक विषय बाजूला जर केला, मूळ प्रश्नाकडे जर आपण डोकावलो, तर त्या ठिकाणी एक गोष्ट मला प्रकर्षाने तुम्हाला सांगावीशी वाटते. 2016-17 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आम्ही एका जीवाने गुन्ह्या गोविंदाने जेवढा आम्ही संघर्ष केला, तो संघर्ष मला सत्ता काळात आणि त्या सत्ता काळाच्या नंतर, सत्ता गेल्याच्या नंतरच्या 4 वर्षाच्या प्रशासकाच्या काळामध्ये संघर्ष नावाचा प्रकार मला काही दिसला नाही. संघर्ष झाले असतील, मी पुढे बोलेन तुमच्या सोबत नगरपालिकेत काय संघर्ष झाला काय नाही झाला तो, परंतु संघटना ही वाढती असावी, ती घटती नसावी. आणि संघटनेतल्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही विचारात घेऊन चाललं पाहिजे. पुढे जाऊन मी असं सांगेल तुम्हाला, माझ्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासातल्या अनुभवातून किंवा माझ्या सामाजिक कामाच्या अनुभवातून, जयेशजी हे जयेशजी आहेत, त्यांचं व्हॅल्युएशन ठरलेलं आहे. ते व्हॅल्युएशन नोटात नसून, पैशात नसून, त्यांनी त्यांचं एक इमेज त्या समाजात तयार केलेली आहे. लोखंडाचा भाव वेगळा असतो, सोन्याचा भाव वेगळा असतो, नक्कीच अनेक धातू आहेत, त्या धातूचा चांदीचा वेगळा असतो, तांब्याचा वेगळा असतो, असे भाव वेगळे 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 असतात. म्हणजे मी थोडस शैक्षणिक क्षेत्रात काम करतो म्हणून थोडस विस्तृत बोलतो तुमच्या सोबत. आणि त्याच्यामध्ये मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची, तुम्ही ज्याची उंची जेवढी आहे तेवढीच पट्टी तुम्ही त्याला लावली पाहिजे. तुम्ही जर 6 इंचाची पट्टी घेऊन प्रत्येकाला तर तीच लावली तर माणसं टिकत नसतात. वेटिंग वेटिंग वेटिंग, किती वेटिंग करणार तुम्ही? श्रीरामपूर हे धर्मनिरपेक्ष गाव आहे. याला अलीकडच्या काळात कोणी जातीचा रंग लावलाय तो लावला असेल, त्याच्यावर मला बोलायचं नाही. परंतु ह्या गावामध्ये राम रहीम सारखा उत्सव जर मोठ्या श्रद्धेने जर ही नागरिक जर त्याचा आनंद घेत असतील, तर ह्या गावामध्ये एका ठराविक जातीच्या लहरीमध्ये, धर्माच्या लहरीमध्ये हे शक्य नाही. मी छातीठोक सांगतो, मी कुलवंत क्षत्रिय मराठा समाजाचा आहे. माझ्या राजांनी मला शिकवलंय का सर्वांच्या बरोबर समभावाने वागलं पाहिजे. माझ्या राजांनी जर रायगडावर जर मशीद उभी केली असेल त्यांनी स्वतः, तर त्या राजाच्या त्या साम्राज्यामध्ये किती सैनिक मुस्लिम समाजाचे असतील, किती सैनिक 12 बलुच्याचे असतील, किती सैनिक वेगळ्या वेगळ्या धर्माचे असतील, आपल्या सर्व धर्म समभाव वागून चाललं पाहिजे. आमचं म्हणणं एकच होतं की सर्वांना सोबत घ्या. निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, पटापट बाहेर पडा, भराभर कामाला लागा. वॉर्डची रचना आलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आपण म्हणतो ना आपण शासनाचा घटक आहोत. तुम्ही मला प्रश्न केला, तुम्ही शासनामध्ये होता, मग मी म्हणतो आम्ही शासनाचे घटक होतो. आमचा राज्यामध्ये उपमुख्यमंत्री होता. मग समोरच्यांचा दबाव पडतोय प्रशासकावर, मग आमचा का पडत नाहीये? आमचा का पडत नाही? आमचे वार्ड तुटले, वाकडे तिकडे वार्ड झाले, आमच्याकडे वार्ड तुटल्यामुळं समीकरण बदलले. मग अशा काळामध्ये आम्ही तुम्हाला विनंत्या केल्या, अहो तुम्ही बसा, तुम्ही जा, ते पहा, करा. आपल्याला प्रत्येक बूथवर जर माणूस हवा असतो तर ती निवडणुका पुढे पुढे चालत असतात.
तुमच्या वार्डच्या जर तुमच्या बूथ कमिट्या जर करेक्ट नाही राहिल्या तर कोण कोणाची आत्महत्या करून घ्यायला मोकळे. ही नेमकी या तुम्ही पक्षांतर जे केलं त्या पक्षांतराचं मेन कारण काय, कमी शब्दात सांगा. पक्षांतराचं मेन कारण संघटनात्मक रचनाच नाही. म्हणजे ज्यांना गाव ओळखतं त्यांना पद नाही, फक्त चमकोगिरी बस, त्याच्या पलीकडे कामच नाही. आणि मग कसं काय करणार काम आपण. हे होत असं नाही. आता पुढे आता निवडणुका आलेल्या आहेत, ज्या ज्या लोकांना आता तो बरेचसे लोक अनेक अंदाज बांधतात. तुम्ही सगळ्यांचे अंदाज मागच्याच निवडणुकीत फेल केले. कामाचा एक मोठा विकास डोंगर चालू आहे. आज तुम्ही ज्यांच्या विरोधात मागच्या निवडणुकीला होता आज त्यांच्यासोबत काँग्रेसमध्ये आहात. काय नेमकी व्हिजन आहे आता या निवडणुकीत तुमचं. सर एक गोष्ट महत्वाची आहे, ज्यांच्या विरोधामध्ये मी मागची निवडणूक म्हणजे लढलो आणि जिंकलो, यापूर्वी मी त्यांच्या विरोधामध्ये मी लढलो, बऱ्याच वर्षी त्यांच्या विरोधातच लढलो. असं आहे, स्वर्गीय जयंतराव ससाणे साहेब असतील, यांच्या सोबत माझं काय वैयक्तिक काही नव्हतं. मी ज्यांच्या राजकीय पक्षांमध्ये काम करत होतो गेल्या 25 वर्ष, ते प्रत्येक निवडणुकीमध्ये म्हणजे त्यानंतर ससाणे साहेबांनी त्यांचा पराभव केल्याच्या नंतर त्यांच्या निवडणुका ते हारत गेले, त्यांच्यासोबत मी राहत गेलो. माझं त्यांचं काही तसं वितुष्ट नव्हतं. नंतरच्या काळामध्ये करण ससाणे विरुद्ध राजेंद्र पवार असाही संघर्ष काही काळ पाहिला श्रीरामपूरकरांनी. परंतु ह्या गावाला आमदार खूप चांगला लाभला आणि आमदार साहेबांची, उगले साहेबांची माझी भेट गाठ होत होती आणि त्यांनी व्हिजन दिलंय का, त्यांनी सांगितलं की बघ पवार सर, आपण सगळेच आता राजकारणामध्ये समवयस्क आलोय, थोड्या बहुत वयाच्या मानाने सर्व सारखेच आहे. गावात तसं आता काय तुम्ही जयजी बघा, एक ठराविक लोक सिनियर सोडले तर गाव अगदी एकदम असं समवयीन राजकारणाच्या आता सध्या याच्यामध्ये नवीन जसं पावसाळ्यात नवीन पल्लवी फुटतात त्याप्रमाणे सगळ्याच पक्षामध्ये बघा तुम्ही, सगळे नवीन 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 आणि एक एज गटामधली मंडळी सगळी तुम्हाला दिसेल. आणि व्हिजन आहे ओगले साहेबांकडे, आमदार ओगले साहेबांकडे, आणि त्या व्हिजनला त्यांनी मला काही गोष्टी समजून सांगितल्या. आणि मला आहे ना, मला असं काम करावं, मला आवड आहे काम करण्याची. म्हणजे आपण कुठल्या माध्यमासाठी राजकारण करतो असं काही नाही, आवड आहे. ओगले साहेबांची माझी आणि करण ससाणे यांचे आमचे इंटरनल चर्चा झाली आणि चर्चा होऊन शहराच्या विकासावर, वार्डाच्या विकासावर याच्यावरती चर्चा झाली आणि आम्ही त्याच्यामध्ये मी त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. मागच्या निवडणुकीमध्ये त्यानंतर 5 वर्ष अतिशय चांगलं काम राजकारणात नेहमी चर्चेत आपण राहिला. हो, मध्ये वादघात वक्तव्य असतील, विरोधकांच्या त्यावेळेचे विरोधक तुमच्या स्वपक्षीय, एवढं प्रामाणिकपणे काम करून खरंच काय मिळालं, काय उत्तर द्यायला. तुम्ही पुन्हा तिथंच येत आहेत. विषय असा आहे, कमी शब्दात सांग. सभागृहामध्ये काम करताना तुम्ही अनेक वेळेस त्या ठिकाणी शूटिंग केलेलं आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे. अख्खं गाव मी अंगावर घेतलं असेल. आपली श्रद्धा होती तेवढी आपल्या नेत्यावर. मला काय मिळालं, मला त्रासाच्या पलीकडे काहीच मिळालं नाही. मला विरोधकाचा त्रास झाला आणि मी जेवढं पोटतिडकीने सगळे विषय त्या पालिकेमध्ये मांडत होतो त्याची पावती पण मला मिळाली नाही. आणखीन एक माझा प्रश्न असा आहे की आपण रयत शिक्षण संस्थेमध्ये होतो. हो, आपल्याला अपात्र करण्याचा देखील फार प्रयत्न झाला, कोर्टापर्यंत ती सगळी गोष्ट गेली. हो, म्हणजे निवडून येऊन देखील जो त्रास त्याला कसं तोंड. हे बघा,
नोकरी करणं, उदरनिर्वाह भागवणं हा काही गुन्हा नाहीये. हो, मी नोकरी करतो. आज मला आता मी अजून 4 वर्ष 3-4 वर्षांनी तर रिटायर पण होईल. माझ्या अन्न पाण्यामध्ये माती कालवण्यापर्यंत ज्याला मी निवडणुकीमध्ये चारी मुंड्या चित केला त्यांनी तो सगळा उद्योग केला. आणि तो उद्योग करत असताना प्रशासकीय परत त्याच तिथे चालू मी जी यंत्रणा असते त्या यंत्रणेने रेव्हेन्यू मध्ये न्यायदानाचं काम होत नाही. रेव्हेन्यू विभागात न्यायदान सरळ होतच नाही. मला त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशावरून माझं पद रद्द झालं. तुम्ही साक्षीदार आहे त्या गोष्टीचे. परंतु अज्ञानी लोक, मी तुम्हाला अजून सांगतो, शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षणात उच्च शिक्षित माणसं जेवढे परिपक्व असतात तेवढे एका 10वी-12वी नापास झालेले नसतात. आणि पुढे जाऊन सांगतो, खासगी संस्था ज्या असतात, रयत सारख्या असतील किंवा अनेक संस्था असतील, ह्या गव्हर्नमेंटनी दिलेल्या अनुदानावरती एखादा उपक्रम राबवत असतात. म्हणजे उदाहरणार्थ शाळा, कॉलेजेस, काही दवाखाने, यांना खासगी बोलतो आपण. आणि याला आहे ना सरळ सरळ घटनेचा आधार आहे. फक्त कुणाला नाहीये, जिल्हा परिषदेच्या शाळा, नगरपालिकेची शाळा, पंचायत समितीची शाळा, थेट केंद्र सरकारची शाळा, याच्यातले शिक्षक किंवा शिक्षण विभागाचा माणूस भाग घेऊ शकत नाही. परंतु सुप्रीम कोर्टमध्ये मी गेलो, हायकोर्टात माझी ऑर्डर माझ्या बाजूनी झाली, मी जिंकलो. सुप्रीम कोर्टमध्ये गेलो, सुप्रीम कोर्टमध्ये मी गेल्याच्या नंतर तिथेही जिंकलो. आणि ज्यांनी माझ्या विरोधात केलं होतं त्या ठिकाणी तिथं आपला कोणता मिनार आहे तो. आणि दिल्ली हे शहर असं आहे का अनेकांच्या कबरी तिथे आहेत. यांच्या बी कागदपत्राची कबर बी तिथंच खोदून तिथंच पुरून टाकली आणि मी विजयी होऊन दिल्लीतून आलो. आता नेमकी आता हे सगळं झालं. आता निवडणुकीत आज ज्यांच्यासोबत तुम्ही काल होता, आज त्यांच्या विरोधात आहे, आज त्यांच्या विरोधात काल होता, आज त्यांच्या सोबत आहे. काय एक नवीन व्हिजन या निवडणुकीच्या माध्यमातून देणार आहात आपण? एक व्हिजन मला गावाच्या म्हणजे शहराच्या दृष्टिकोनातून, आता मी वार्डामध्ये बऱ्यापैकी कामं केली. वार्डामध्ये काय बोटावर मोजण्याची कामं आहेत आज माझ्याकडे. परंतु वार्डाकडे मी दुर्लक्ष होऊ देणार नाही. वार्डावरती माझं अतिशय म्हणजे घार जरी आकाशात असली तर पिल्लाकडे तिचं लक्ष असतं वरतून, तसं माझं पूर्ण लक्ष वार्डाकडे. परंतु मला आता माझ्या अनुभवाचा एक मला उपयोग झाला पाहिजे. तरुण जी मुलं आहेत ज्यांच्या हाताला काम पाहिजे. मी वार्डामध्ये फिरतोय आता, त्या वार्डामध्ये महिला म्हणतायत आमच्या हाताला काम पाहिजे. म्हणजे एकमेव गोष्ट अशी झालेली आहे का ह्या तरुणांच्या, महिलांच्या रोजगाराच्या दृष्टिकोनातून केंद्राच्या, राज्याच्या, जिल्ह्याच्या नियोजनाच्या जिथे जिथे त्या योजना आहेत त्या कशा कार्यान्वित करता येतील, तरुणांच्या हाताला कसं काम मिळेल, तरुणींच्या हाताला कसं काम मिळेल, महिलांच्या हाताला काम कसं मिळेल, या दृष्टिकोनातून एक प्रकर्षाने हे आहे. दुसरी गोष्ट, शहरामध्ये गेल्या 4 वर्षामध्ये ह्या घंटागाड्या तुम्हाला कुठे दिसत नाहीत. कचऱ्याचे ढीकचे ढीक जमा झालेत. त्याच्यामध्ये ते सडकान्न फेकलं जाते किंवा शिळान्न फेकलं जाते, त्या कॅरी बॅग मध्ये भरून फेकलं जातंय. त्याला खाऊन आज कुत्री सुद्धा मरायला लागली. तुम्ही बघा, आणि कुत्र्याच्या अंगाला केस राहिले नाही, आणि कुत्रे जखमी झालेले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये कुत्रे गावामध्ये जमा झाले आहेत. या सगळ्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे. आणि आरोग्य विभागाने, शहरातल्या आरोग्य विभागाने अजिबात त्याच्याकडे लक्ष दिले नाही. जो तो पैसे खाण्यामध्ये मदमस्त आहे. खोट्या ट्रिपा लावणं, पैसे खाणं आणि शहरातल्या जनतेला कुठल्याच प्रकारची आरोग्याची, या घंटागाडीची, कचऱ्याची इतकी मोठी समस्या गावभर झाली आहे, काय विचारू नका. अहो, पाटामध्ये इतका कचरा फेकून देतात, काय विचार. या नगरपालिकेचं काम नाही का तो कचरा काढायचा? या 4 वर्षामध्ये ही अतिशय वाईट गोष्ट आहे. आणि जर आमचं सरकार आलं, जर आमची सत्ता आली, तर मी आग्रह करणार आहे प्रकर्षाने का बंदिस्त पाईपामधून
या श्रीरामपूरकरांना स्वच्छ आणि निर्मळ पाणी पिण्यासाठी मिळालं पाहिजे. आता शेवटच्या एक रॅपिड फायर राऊंड कडे आपण वळूया. एका वाक्यात सांगा, पुन्हा एकदा नगरसेवक मी झालो तर. पुन्हा एकदा जोमाने काम करणार. आपल्यासाठी नेता म्हणजे काय? नेत्यांनी त्याच्या सोबत आलेल्या सर्व सहकाऱ्यांसोबत नेता म्हणून न राहता मित्र म्हणून त्यांनी काम केलं पाहिजे. विरोधकांना सल्ला. विरोधकांनी विरोधासाठी विरोध करू नये. श्रीरामपूरच्या विकासात्मक कामासाठी, शहराच्या कामासाठी त्यांनी मदत करावी ही विनंती आहे. पुन्हा एकदा जर पुढच्या निवडणुकीला परत उभं राहायची पाळी आली तर जनतेने काय म्हणलं पाहिजे आपल्याला? जनतेने कौतुक केलं पाहिजे केलेल्या कामाचं, आणि जनतेने सांगितलं पाहिजे बा हाच माणूस आम्हाला पाहिजे नाही पुढच्या वेळेस पण. तर या ठिकाणी आपण आपल्या अनुभवाच्या जोरावर अनेकांना 40 मुद्दा चित करून मागच्या निवडणुकीत विजय केल्यानंतर अतिशय कामाचा, विकास कामाचा एक मोठा डोंगर उभा करून जनतेसमोर नगरसेवक कसा असावा असं एक मोठं उदाहरण देणारे आहे राजेंद्र पवारजी यांच्याशी आता आपण एक टॉक विथ जयेश मध्ये आता त्यांची बातचीत केली. पुन्हा टॉक विथ जयेशच्या नवीन भागात भेटूया आणखी नवीन चेहऱ्यासोबत. तोपर्यंत नमस्कार.